आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांची जयंती। देशाला बलशाली आणि स्वावलंबी बनवण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या दोन्ही नेत्यांच्या जयंतीनिमित्त विविध संस्था, संघटना आणि शासकीय कार्यालयात अभिवादन करण्यात आलं। महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं। यावेळी विविध मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रींच्या कार्याचं स्मरण केलं। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीनं आज गांधी मैदानातील महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या पुतळ्याला अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायन करण्यात आलं। यावेळी छत्रपती शाहू विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि विविध मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूर शहरातील पापाची तिकटी इथं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा अर्धपुतळा आहे। 1951 साली हा पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यात आलाय। या ठिकाणी ॲडव्होकेट धनंजय पठाडे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार, MIDचे कार्यकारी अभियंता IA नाईक, अमेय बहिरशेठ यांच्यासह मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं। ॲडव्होकेट पठाडे यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील चळवळीतील कार्याला उजाळा दिला। महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं स्वच्छता ही सेवा अभियान 2024 राबवण्यात आलंय। आज या अभियानाचा समारोप झाला। या निमित्तानं ताराबाई पार्कातील आयकर भवन इथं श्रमदान करून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। प्रधान आयकर आयुक्त RM माधवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही स्वच्छता मोहीम पार पडली। यामध्ये आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर, H आनंद, राजेश हळदकर, प्राजक्ता ठाकूर, जमील खान पठाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। दरम्यान गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर ST आगारात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आगार प्रमुख शिवराज जाधव, रमेश कांबळे, अनिल मेहतर, विजय निगडे, उसगावच्या NITचे प्राचार्य संजय दाभोळे, अमोल कुलकर्णी यांच्यासह NSSचे स्वयंसेवक, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल चौधरी, चंद्रकांत कांडेकरी, विजय देसाई, शीतल नलवडे, परीख पुलाचे फिरोज शेख यांच्यासह विविध संघटना आणि कार्यकर्त्यांनी आगाराच्या स्वच्छता मोहिमेत योगदान दिलं। तर महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या वतीनं वन्यजीव सप्ताहानिमित्त रथ प्रदर्शन करण्यात आलं। मध्यवर्ती बस स्थानक परिसरात या रथाचा शुभारंभ झाला। लायन्स क्लबचे गिरीश बारसकर यांनी नागरिकांना स्वच्छतेसाठी कचराकुंडीचं वाटप केलं। तसंच प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवी वापरण्याबद्दल जनजागृती करण्यात आली। तर उसगावच्या न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेतर्फे मध्यवर्ती बस स्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कागल नगरपालिकेत त्यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या हस्ते झालं। आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे, दस्तगीर पखाली, शहर अभियंता सुनील माळी प्रमुख उपस्थित होते। त्यानंतर कागल नगरपालिकेपासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली। शहरातील प्रमुख मार्गासह उपनगरातही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। लक्ष्मी टेकडी परिसरात राबवण्यात आलेल्या मोहिमेत संपूर्ण अर्थ लाईव्हवूड ही सामाजिक संस्था सहभागी झाली होती। स्वच्छता मोहिमेत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्यासह नगरपालिकेचे अधिकारी, विभाग प्रमुख आणि कर्मचारी सहभागी झाले होते। या स्वच्छता मोहिमेतून सुमारे 7 टन कचऱ्याचं संकलन झालं। भविष्य निर्वाह निधी आयुक्त कार्यालय आणि रगेडियन ग्रुपच्या वतीनं आज रंकाळा तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। तत्पूर्वी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं। यावेळी आनंद शिंदे, उदय काकडे, रोहित थोरात, विकास यमगेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या महनीय व्यक्तींना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, डॉ. विजय पाटील, अक्षय अटकर, अनिकेत कोरडे, अनिल चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। छत्रपती शाहू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचं आवडतं गीत सादर केलं।